जिल्हा परिषदेची स्थायी सभा तब्बल 4 वर्षांनंतर आज झाली। यामध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी भरती अधिकाऱ्यांनी बैठकीला मारलेली दांडी यावर वादळी चर्चा झाली। याचबरोबर पाणी टंचाई पुरवणी आराखड्यावर चर्चा झाली। तब्बल 4 वर्षाचं प्रशासक राज अनुभवल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या सदस्यांच्या स्थायी समितीची पहिलीच बैठक अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सर्व समिती सदस्यांचं स्वागत केलं। यानंतर विविध विषय चर्चेला घेण्यात आले। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी कामगार एका खासगी कंपनीमार्फत भरले आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या आहेत। या नियुक्त्या थांबवाव्यात अशी मागणी अभिजित तायशेटे यांनी केली। याचबरोबर काही अधिकाऱ्यांनी या बैठकीला दांडी मारली। त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश शिल्पा खोत यांनी दिले। ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईचा पुरवणी आराखडा तयार करावा। जी गावं टंचाईग्रस्त आहेत पण आराखड्यामध्ये त्यांचा समावेश नाही अशा गावांची यादी घेऊन त्याचा पुरवणी आराखड्यामध्ये समावेश करावा अशी सूचना तानाजी पाटील यांनी मांडली।